बँकॉकच्या दिशेने गेलेला माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात परतला। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानाने बँकॉककडे निघाला होता। त्यासाठी त्याने 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। माझा मुलासोबत कोणताही वाद नाही, पण तो असं अचानक का निघून गेला माहिती नाही। तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता, तानाजी सावंत यांची माहिती। पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवला। पुढील कार्यवाही करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती। गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून फलाटावरून निघून जातात, श्रीमंतांची मुलं बँकॉकला पळून जात आहेत। तानाजी सावंतांचा मुलगा बँकॉकला गेल्यावरून राऊतांचं वक्तव्य। भांडण करून निघालेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला, सुषमा अंधारेंचा आरोप। तर ज्याच्याकडे पैसा त्याला न्याय लवकर मिळतो, अंधारेंची टीका। अजित पवार आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार। नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याने बैठक रखडली होती। मुंबादेवी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्प कंत्राटदारांच्या हिताचा। भाजपच्या कंत्राटदारांसाठी पार्किंग इमारत बांधली जाते। आमदार आदित्य ठाकरेंचा आरोप, स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा काम करू देणार नाही, ठाकरेंचा इशारा। माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची आज एसीबी कार्यालयात चौकशी। मूळ कागदपत्रांसह वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी चौकशीसाठी उपस्थित राहणार, मात्र कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याची नाईकांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष। ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार। महादेव मुंडेंच्या मृत्यू प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे भेट घेणार। महादेव मुंडे प्रकरणाचा एसआयटी किंवा सीआयडीकडे तपास देण्याची ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर। आज दिल्लीत एका सोहळ्यात एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार। राहुल सोलापूरकर विरोधात वंचित आज आंदोलन करणार। राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरून सोलापूरकर विरोधात वंचित आक्रमक। राहुल सोलापूरकरच्या घरासमोर बंदोबस्तात वाढ। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा। वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची शिवप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायींची मागणी। राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगताप आक्रमक। सोलापूरकर जिहादी लोकांच्या संपर्कात असतील, सोलापूरकरांनी बोलताना संयम राखावा, संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। याचिका फेटाळल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा। किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या सर्वांना एसआयटी कागदपत्र पडताळणीसाठी नोटीस। 4000 लोकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी एसआयटीचा 8 पथक तयार। बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवल्याचा सोमय्यांनी केला होता आरोप। बीडमध्ये 127 शस्त्र परवाने रद्द। पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई। शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा दणका। बीडच्या माजलगावात राजस्थानी स्मशानभूमीत गुंडांचा धुडगूस। 5 ते 7 गुंडांनी या ठिकाणी नासधूस केल्याचा प्रकार समोर। अज्ञात गुंडांविरोधात गुन्हा दाखल। घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण। गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी। गोंदिया जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व। जिल्हा परिषदेचे 4ही सभापती भाजपचे, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सभापती पदापासून दूर। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार। राज्यातील 15,05,037 विद्यार्थी परीक्षा देणार, तर परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार। गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात येणार। यंदा 12वी परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती। अमरावती विभागातून 1,52,982 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसणार। परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार। 5 जिल्ह्यातील 542 केंद्रावर परीक्षा होणार। आजपासून 12वीची परीक्षा। संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर। प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाईव्ह ट्रॅकिंग। परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,85,303 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार। 460 केंद्रांवर परीक्षा पार पडणार। गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार। 41 भरारी पथकं आणि 161 बैठक पथकांकडून तपासणी होणार। राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची 41% पदं रिक्त। राज्यात 4038 मंजूर पदांपैकी 2380 पदं रिक्त।
सर्वसाधारण तिकीट घेऊन आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ. दंडवसुलीनंतरही अवैध प्रवाशांची संख्या कमी होईना. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांनाही नाहक त्रास. जबलपूर गोंदिया जबलपूर पॅसेंजर गाडी 2 दिवस रद्द. या गाडीचे डबे कुंभमेळा विशेष रेल्वे गाडीसाठी वापरले जाणार. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची माहिती. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण. जळगाव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत होणार तुरीची खरेदी. 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. 16 केंद्रावर 7,500 रुपये क्विंटलनं तुरीची खरेदी होणार. परभणीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून शेत परिचय मेळाव्याचं आयोजन. जिल्हाधिकारी कुलगुरूंसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची कार्यक्रमाला हजेरी. परभणी जिल्ह्यात ज्वारी पीक काढणीला सुरुवात. यंदा पोषक वातावरणामुळे ज्वारीचा उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात गॅस पाईपलाईनसाठी बेकायदेशीर रस्ता खोदणं सुरू. पालिकेकडून काम थांबवण्याचे आदेश. कल्याण लोकलमध्ये प्रवासी महिलेच्या बॅगेतील मोबाईलला अचानक आग. प्रवाशांमध्ये गोंधळ. मोटरमन आणि रेल्वे पोलिसांकडून आग नियंत्रणात. घटनेनंतर गाडी 15 मिनिटं कळवा स्थानकात थांबवण्यात आली. नाशिकच्या मालेगावात बांगलादेशी रोहिंगे प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल. एसआयटीच्या सदस्यांची बार काउन्सिलनं घेतली भेट. वकिलांवर गुन्हा दाखल न करण्याची मागणी. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी. जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व. मित्रपक्ष राष्ट्रवादीला सभापतीपदापासून दूर ठेवलं. परभणीच्या पालम तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलाचं काम रखडलं. ग्रामस्थांची गैरसोय. काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी. नागपूरच्या मेयो रुग्णालयानं घेतली हिंगण्यातील 1800 कुटुंबियांच्या आरोग्याची जबाबदारी. 600 कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि 27 वरिष्ठ निवासी डॉक्टरांकडे कुटुंबियांची जबाबदारी. कोल्हापूरच्या इचलकरंजीत खिडकीचे गज कापून चोरी. फॅक्टरीजवळील बारमध्ये अज्ञातांकडून चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रांकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 3,891 महिला अपात्र. पुसद महागाव तालुक्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी. महिलांनी गाडी दुकान निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा समावेश. धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा. पुजाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम न केल्यास पुजाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक विद्युत रोषणाईसह देखावा. 19 तारखेपर्यंत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. एसटीच्या भाडेवाढीमुळे वेगवेगळ्या योजनेच्या पासमधून जळगावातील विद्यार्थ्यांचा प्रवास. अहिल्याबाई होळकर योजनेतून विद्यार्थ्यांना पास सुविधा. शालेय विद्यार्थी पास योजनेत 50% शासन अनुदान. नागपुरात 90 लाख रुपये खर्चून तयार केलेला स्मार्ट कंपोस्ट प्रकल्प धूळ खात. रविनगर परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला होता. अमरावतीवरून पुण्याला जाणाऱ्या एसटीचे मागचे टायर आपोआप निघाले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगार व्यवस्थापक आणि मेंटेनन्स सुपरवायझर यांना निलंबित करण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर टँकरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. टँकर अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार. गोंदियाच्या देवटोला शेत शिवारात एका तरुणीची जाळून निर्घृण हत्या. काही तासातच आरोपींना पोलिसांकडून अटक. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोलापुरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा रमाईची लेक पुरस्कारानं सन्मान. माता रमाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाकडून महिलांचा सन्मान. वसई विरार महापालिकेची 41 अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई आजही सुरूच. मोठ्या पोलीस बंदोबस्तात इमारतींवर पालिकेची तोडक कारवाई. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था. वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी.